नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील स्वातंत्र्य सैनिक नगर येथे या ठिकाणी आई प्रतिष्ठानच्या वतीने आज स्वातंत्र्य सैनिकांच्यासाठी पायी मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या स्वातंत्र्य सैनिक नगरमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या काय आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि आजचा पायी मोर्चाचा मुख्य उद्देश आणि या मोर्चाचा जे त्यांनी उद्देश केलेला आहे त्यासाठी त्यांनी काय पाठपुरावा केलेला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, आज या ठिकाणी आई प्रतिष्ठानच्या वतीने आज आपण पायी मोकम मोर्चा काढत आहात स्वातंत्र्य सैनिक नगरपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत। तर काय आजच्या आपल्या मागण्या असेल ते सांगा। 19 वर्षापासूनचा हा लढा आहे। 2006 मध्ये आम्ही हा लढा सुरू केला होता की इथं जे निवासी राहतात, इथं जे रहिवासी राहतात त्यांची सभासद यादी जी आहे ती निश्चित करण्याबाबत। तर वेळोवेळी कलेक्टर ऑफिस इथं येते, स्थळ पाहणी करते, पण अद्याप इथलची सभासद निश्चिती झाली नाही आहे। आणि आता ह्या बिल्डिंगा जर का तुम्ही पाहिल्यात ना तर या मोडकळीस आलेल्या आहेत। उद्या मोठी दुर्घटना होईल, इथं राहणारे रहिवासी जर त्या दुर्घटनेमध्ये त्यांना काय झालं तर जबाबदार कोण? ह्याच्यासाठी आम्ही किती 19 वर्षापासून पाठपुरावा करतोय, पण कलेक्टर ऑफिस आणि तुम्हाला सांगतो आमची एकच सोसायटी नाही आहे, अशा 144 सोसायट्या पुण्यामध्ये आहेत की कलेक्टरनी जागा दिलेली आहे आणि आता म्हणजे 1983 मध्ये ही जागा दिलेली। तर जवळजवळ 37-38 वर्ष झालेले त्या गोष्टीला, पण कलेक्टर ऑफिस किंवा तिथलचे जे तत्सम अधिकारी कर्मचारी वर्ग काही कसल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे, सहकार्य करत नाही आहे। त्यामुळं आज आम्ही इथून पायी मोर्चा घेऊन चाललो आहे आणि जर का मान्यता दिली नाही त्यांनी तर पुढच्या मंगळवारी दिनांक काहीतरी 4 आहे का 5 आहे, 3 तारीख आहे, 3 तारखेपासून आमचे जे कार्यकर्ते आहेत ते उपोषणाला देखील बसणार आहेत, आमरण उपोषणासाठी। आपण बघतो जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, माजी स्वातंत्र्य सैनिक, त्यांना कलेक्टर ऑफिसकडनं ही जागा त्यांनी दिलेली आहे। पण आज ही शोकांतिका आहे आज आपल्याला की ह्या जागेसाठी आज माजी सैनिकांना पायी मोर्चा आपल्याला काढण्याचं दिसत आहे या ठिकाणी। पण या जे आंदोलन यासाठी आपण कशा पद्धतीने पाठपुरावा केलेला आहे आणि कोणाकोणाकडे आपण निवेदन दिलेले? कलेक्टर ऑफिसच आमचं सर्वस्व जे आहे ना ते कलेक्टर ऑफिस आहे। आता इथं जे आमचे ज्येष्ठ आता शेवटचे जे सैनिक आहेत ते आमच्या इंदुताई आहेत आणि आमच्या ताई आहेत, या 2 स्वातंत्र्य सैनिक आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सांगतो की बाबा काय दुर्घटना होण्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला मान्यता द्या, म्हणजे पुढची कारवाई आम्हाला काहीतरी करता येईल। कलेक्टर ऑफिसकडनं असे नोटीस वगैरे काही येते का तुम्हाला? नाही, नोटीस वगैरे नाही, स्थळ पाहणी झालेली आहे आणि ती लोक येतात वेळोवेळी स्थळ पाहणी करतात आणि पुढं काहीच करत नाहीत। भीती कलेक्टरमध्ये नोंद झाली पाहिजे एवढंच आमचं निवेदन आहे आमचं, कारण आम्हाला पाहिजे, कारण आम्ही 25 वर्ष झाली इथं आहे, आम्ही स्वतंत्र सैनिकची मी पण आहे, पण मला मान्यता पाहिजे। सर्वांना जेवढे आहेत 144 लोकांना मिळालं पाहिजे, एवढंच आमचं अभिनंदन आम्ही तुम्हाला करतो। जागा दिली होती त्यावेळेस तुमच्या नावावरच असं ना जागा? प्रत्येकाचे सर्वांचं नावावर आहेत, 144 लोक आहेत तिथं, पण तेवढंच आम्हाला हे पाहिजे, सपोर्ट पाहिजे आम्हाला की आम्हाला आमचे नाव नोंद झालीच पाहिजे तिथं कलेक्टरमध्ये। या मोर्चाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। स्वातंत्र्य सैनिक नगरमधील सभासदत्वाच्या वादावरून आई प्रतिष्ठानने आक्रमक भूमिका घेतली असून 2006 पासून राहणाऱ्या सैनिकांची यादी नियमित करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। 31 डिसेंबर ही सभासदत्व वर्गीकरणाची अंतिम तारीख असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरजही व्यक्त झाली। अप्पर जिल्हाधिकारी सुनील राऊत यांनी निवेदन स्वीकारत 30 ऑक्टोबरला बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 4 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा आई प्रतिष्ठानने दिलाय। या मोर्चाद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।